कोल्हापूरमध्ये कर्नाटकी बेंदूर कसा साजरा करतात ह्याची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. हे जे भांड्यामध्ये शिजलेलं आहे ह्याला खिचडा म्हणतात. हे ज्वारीचं बनवलेलं आहे. हे खास जनावरांच्यासाठी बनवलं जातं. कारण की हा जनावरांचा सण आहे, बैलांचा सण आहे. मग खिचडा आम्ही 3 बुट्टीमध्ये काढलेला आहे. बेंद्राच्या आदल्या दिवशी जनावरांना संध्याकाळी खिचडा चारा लागतोय. मग सगळ्यात पहिल्यांदा आरतीचं ताट घेऊन आमचा हे गुलालला कणी कुंकू आणि हळद लावून कणी पूर्णपणे पहिला व्यवस्थित ओवाळून घ्यायचं, त्यांची पूजा करायची असते. कारण की हा पूर्णपणे सण जनावरांचा आहे. बेंदूर ह्यातच सण हा जनावरांचा आहे, बैलांचा, गाईंचा ते. त्यानंतर आमच्या सुंदरला वाटलं आई आमची खायला द्यायला लागल्या, तर हळद आणि कुंकू लावायचं होतं. खिचडा हा आम्ही नंतर देणार होतो. पण सुंदरी कशी करायला लागल्या बघा, तिला वाटायला लागले काय खायला आहे काय काय. मग तिला पण ओवाळून घेतलं. त्यानंतर पांढरीला पण तसंच वाटलं की खायला. मग पांढरीकडे हळद लावून घेणार, कुंकू तेवढं लावून घेतली. तिथून मग आमची ही मुर्रा म्हैस बघा, हिला आम्ही रेडी म्हणतो. रेडी नाव आहे हिचं. मधलीचं पांढरी गाय आणि कडेला सुंदरी आणि गुल्याला आहे. आणि आम्ही संध्याकाळी असं पूजन करण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर हा खिचडा प्रत्येकांना बुट्टीमध्ये आम्ही दिला. कारण की त्यांचा मान असल्यामुळे त्यांना हे द्यायलाच लागतं. मग सुंदरीला ठेवला, म्हशीला ठेवला, गाईला त्यांनी सगळ्यांना खिचडा ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची सणाची सुरुवात कशी होते बघा. आम्ही गावातून जाऊन कलर आणला, ऑइल पेंट. ह्यांचा सण असल्यामुळे ह्यांची शिंगं वगैरे रंगवावं लागतात. मग सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गुलालची रंगवायला लावू. गुलाला पण वाटलं का खायला घालायला काय काय. गुलाल इकडलं रंगवले की तिकडं सांडायचा. मग त्यानंतर सुंदरला आमचे शिंगं कमी आहेत, तरी पण आम्ही शिंगं हाय तिथं लावलं. आपल्याकडे ब्रश नसल्यामुळं आपण दात घासायला एक ब्रश होता आपला खराब झालेला, तो आणला आणि लावला. त्यानंतर पांढरी कलरच लावून घेणार झाली. तिला वाटायला लागले काय वेगळंच लावायला का काय. मग तिची व्यसन धरून इकडं लावली. व्यसनी पण नाहीत, मग मोरकी धरली आणि इकडनं लावूया म्हटलं. ही सारखं मारा बघत होती. मग असं धरलं आणि ब्रशनं रंगवलं. ही ह्यासनी वाटते की खायला काय आहे काय काय. तर मग रंग लावायला चालू केला. त्यानंतर आमच्या म्हशीला म्हणजे रेडीला लावून घेतला. रेडीला कशी आहे बघा, ही मुर्रा जातीची कशी बघत्या बघा आणि गुलालशिवाय धार देत नाही. आणि ह्या सणाबद्दल काय करायचं, गावातली जी शेतकरी असतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा सण आहे. शेतकऱ्यांचा सण, जनावरांचा. खूप भारी वाटतं ह्या सणाला. बेंदूर म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे घरात बनवतात. पुरणपोळी असते आज. आणि मराठ्यांची संस्कृती खूप आहे. त्यानंतर आमच्या पांढऱ्या गाईच्या अंगावर बेंदूर लिहायचं होतं. मग बेंदूर लिहायला चालू केलं. ऑइल पेंट असल्यामुळे हे थोडे दिवस राहिलं, पण थोडे दिवसांनी हळूहळू जाईल. धुईल तसं निघून जाईल. मग आपल्याकडं का प्रोफेशनल एकदम काय नव्हतं, तरी पण आपण साध्या थोड्या पद्धतीनं आपण बेंदूर लिहून काढलं बघा. त्यानंतर इकडं तिकडं आपल्याला रंग लावायचा होता. इकडं 2 रेषा, तिकडं 2 रेषा. मग आमच्या पांढऱ्या गायला लावायला चालू केला. बेंदूर कसा आले कमेंट करून नक्की सांगावं लागते. आणि इथून आता सुंदरीच्या अंगावर पण लावलं. त्यानंतर पांढरीच्या इकडे तिकडे 2-2 पट्ट ह्यासनी रंगवायचं असते. मग गुलालच्या अंगावर गुलाल काढायचं म्हटलं आणि गुलाला आज जरा पळवायचं नियोजन घातले. पळविणार आहे आम्ही. त्यानंतर गुलाल लिहायला लावलो. ह्याच्या अंगावर केस जास्त असल्यामुळं हे गुलाल काय व्यवस्थित आलं नाही, तरी पण त्यातल्या त्यात आलं. आणि गुलाल आम्हाला कलर लावताना त्याला असं चिकटा लागल्यानंतर तो आम्हाला घासालता. साईडला हो म्हटलं, नाहीतर भावा आम्हाला राड करशील म्हटलं, तुमचा सण आहे, तुम्ही राड व्हा म्हटलं. तिथून घरात आलो. आमचं ब्रदर इथं तोरण करायला होतं बघा. ही पिपळाच्या पानाचं तोरण करायचं असतं आणि हे पूर्ण आपल्या घराच्या चौकटीशी लावायचं असतं. परत आपल्या घरामध्ये गाडी आहे, गाडीला पण लावायचं असतं. जनावरांच्या गळ्यातनी वगैरे हे बांधायचं असतं. मग आमचं ब्रदर इकडं सकाळी तोरण वगैरे करत होता. ह्यात 2-2 पानं घालून हे तोरण करायचं असतं. वर्षातून प्रत्येक वर्षाला हा सण येतो बेंदूर. आणि पिपळाच्या पानाने हे तोरण बनवतात. मग तिथून हे आमचे कुंभार, गावातले जे कुंभार आहेत ते प्रत्येकाच्या घरात 2-2 बैलं देतात. कारण की बैलपोळा म्हटलं तर बैलं द्यायलाच पाहिजेत. मग ह्यांना देवाला निवेद वगैरे दाखवला. नारळ फोडायचा होता. मग नारळ फोडला आणि देवाचं दर्शन वगैरे घेऊन बैलपोळ्याचा आम्ही सण साजरा करायला सुरुवात केली. आणि आता आमच्या इकडं पुरणपोळी वगैरे बनवायला चालू होती. मग नारळ वगैरे फोडला, तिथं भकाल वगैरे ठेवलं, निवेद ठेवला. निवेद ठेवून झाल्यानंतर चौकटीला तोरणं बांधायची होती. मग ही तोरणं वगैरे तयार करून सगळी रेडी झाली होती. मग मसरांच्या घराच्या तिकडं बांधायची होती. आमच्या दारामध्ये मसरांच्या इथं मग बांधून तोरण घेतलं बघा व्यवस्थित. असं हे तोरण अडका लागतं. आणि हे तोरण आता बांधलं की तुळशीच्या लग्नापर्यंत, ह्या टाईममध्ये लग्न कोणाची होत नाहीत, ह्यासाठी हे तोरण बांधतात. आणि तिथून तुळशीचं लग्न झाल्यानंतर मग तिथनं जी गावातील लग्न वगैरे असतात ती लग्नाचा प्रारंभ होतो. तर चला आतमध्ये ही आता ह्यांच्या गळ्यामध्ये जनावरांच्या बांधायचे तोरण. तर आतमध्ये हा आमचा आहे गोटा. आणि गुलालला कसं रंगविले बघा, राडबीर केले, म्हणजे खतरनाक वाटायला गुलाल. मग सगळ्यात पहिल्यांदा गुल्याच्या गळ्यात बांधूया म्हटलं. गुल्याला ती पानं बांधलेली खायची का सुट्टी देण्यात आल्यात.
गुलाला मग बांधायला चालू केलं. हे बघा गुल्या आमचं दंबी ते सगळ्यात कणी कार्टून गुल्या आहे. ते चौघांच्यामध्ये हा सगळ्यात कार्टून आहे बघा. कलर लावला आहे माझ्या कपड्याला लावाय बघायला आला बघा. मान बिन सगळी वर घेऊन कणी त्याला वाटायला पानं आता खायचीत. मग ही बांधल्यात खरं ही पानं काय राखणार नाहीत मला वाटायले. 5 मिनिटात म्हणजे पानं ही संपवून टाकणार 100%. एकमेकाच्या गळ्यातली खाऊन टाकणार. त्यानंतर सुंदरीजवळ गेलो. सुंदरीला पण वाटायला लागला आता सुंदरी पण बांधून घेणार झाली. तर इकडे तिकडे कशी पण बांधली कारण की ही आणि राड करणार म्हटलं कपडे आधी घातल्यात चांगली आहे. ते आणि कलर ऑइल पेंट लागला की सगळं अवघड होणार हो. त्यासाठी म्हटलं सुंदरला पण बांधलं. तिथनं पांढऱ्या गायला बांधले, म्हशीला बांधलं. तर हा असा आमच्याकडला गावाकडचा बेंदूर सण साजरा होतो आहे. परत उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या गावामध्ये बैल पूर्ण गावामध्ये मिरवणूक कशी काढतात, काय काय करतात. सगळं व्यवस्थित तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तरी हा फक्त आमच्या घरातला मी ब्लॉग टाकलेला आहे. असं प्रत्येकाच्या घरामध्ये असं सण साजरा केला जातो. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असल्यास मला सबस्क्राईब करावं लागते. लाईक कमेंट शेअर सर्व करावं लागते. सप्लायशे. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये.